गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांचे ठरावधारकांना भावनिक आवाहन। अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड। हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल। डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादक आणि संस्थांच्या ठरावधारकांना एक भावनिक पत्र लिहून थेट संवाद साधला आहे। शेतकरी आणि माता भगिनींनी घाम गाळून गोकुळ नावारूपाला आणला आहे, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप आहेत अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांचा गौरव केला आहे। गोकुळचे शिल्पकार दिवंगत आनंदराव पाटील सुळेकर यांच्या वारशाचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले की गोकुळने जिल्ह्यातील 5.5 लाख दूध उत्पादकांना दर 10 दिवसाला 80 कोटी रुपयांचे बिल देऊन जिल्ह्यात खरी अर्थक्रांती घडवली आहे। गेल्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याचा दावाही त्यांनी या पत्रात केला आहे। गेल्या 5 वर्षात म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर 14 रुपये आणि गाईच्या दुधाला 10 रुपये दरवाढ देऊन आपण शब्द पाळल्याचे पाटील यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवूनच गोकुळ संलग्न संस्था आणि दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार आपल्या नेतृत्वाखाली झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले। दूध उत्पादकांचा सन्मान करणे आणि दुधाला जास्तीत जास्त दर मिळवून देणे हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आगामी निवडणुकीत सर्व गटतट आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवून गोकुळच्या हितासाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सहकार्य आणि आशीर्वाद देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी सर्व ठरावधारकांना केले आहे। तसेच गोकुळच्या विकासाची आणि टिकवण्याची जबाबदारी आपली आघाडी पूर्ण ताकदीने पार पाडेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। गोकुळ निवडणुकीच्या या रणधुमाळीत सतेज पाटलांचे हे आवाहन मतदारांना किती आकर्षित करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।